जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित कोल्हापूर बास्केटबॉल प्रीमियर लीग स्पर्धेचं उद्घाटन शनिवारी शहाजी लॉ कॉलेजच्या मैदानावर माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झालं. या स्पर्धेचं आयोजन रोहन नायकवडे, परेश नाईकवडे, उदय पाटील, अति सातवेकर, हर्षद खान यांनी केलंय. खेळाचा विकास व्हावा आणि चांगले खेळाडू घडावेत यासाठी आम्ही खेळाडूंच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहू, अशी ग्वाही माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी दिली. या सामन्यामध्ये राजगड, प्रतापगड, पन्हाळा, सिंहगड, शिवनेरी, रायगड, विशाळगड, सिंधुदुर्ग या 8 संघांनी सहभाग नोंदवला आहे. पहिल्या दिवशी रायगड संघ आणि प्रतापगड संघ यांच्यात उद्घाटनाचा सामना झाला. दोन्ही संघातील खेळाडूंनी सुरेख खेळ केला. अत्यंत अटीतटीच्या आणि चुरशीच्या लढतीत राजगड संघानं प्रतापगड संघावर 46 विरुद्ध 43 अशा गुणांनी विजय मिळवला. लढवय्या खेळाडू म्हणून पुरुषोत्तम कांबळे याला गौरवण्यात आलं. दुसऱ्या सामन्यात पन्हाळा संघानं सिंहगड संघाचा 42 विरुद्ध 38 असा पराभव केला. या सामन्यात लढवय्या खेळाडू आयुष होणकर हा ठरला. तिसऱ्या सामन्यात रायगड संघानं शिवनेरी संघाचा 40 विरुद्ध 41 असा पराभव केला. राज शिरतोडे हा या सामन्यात लढवय्या खेळाडू ठरला. चौथ्या सामन्यात विशाळगड संघानं सिंधुदुर्ग संघाचा 42 विरुद्ध 38 असा पराभव केला. या सामन्यात लढवय्या खेळाडू म्हणून सुमिरन जोशी याला गौरवण्यात आलं. यावेळी शहाजी लॉ कॉलेज कौन्सिल ऑफ एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉक्टर विश्वनाथ मगदूम, क्रीडाईचे अध्यक्ष के.पी. खोत, जिल्हा बास्केटबॉल संघटनेचे नितीन दलवाई, उपाध्यक्ष मानसिंग पाटील, अमर समर्थ, संदीप कवाळे, संजय मोहिते, प्राचार्य डॉक्टर प्रवीण पाटील, डॉक्टर सुरेश फराकटे, उद्योजक उर्जित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.